नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ग्रंथालय डिजिटेक या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि पुढे असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन अलाव करून घ्या। त्यामुळे पुढे येणारे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात सुरुवातीला पाहायला मिळतील। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना या योजनेअंतर्गत अनेक योजना राबवल्या जातात। तर या योजनांपैकी दोन महत्त्वपूर्ण योजनांबाबत आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तर काय आहेत त्या दोन महत्त्वपूर्ण योजना आपण या ठिकाणी पाहू शकता। वैयक्तिक लाभाच्या दोन महत्त्वपूर्ण योजना, एक आहे विहीर पुनर्भरण आणि दुसरी योजना आहे शोषखड्डा। तर मित्रांनो, या योजना कोण घेऊ शकतं आणि कोणत्या कोणत्या व्यक्तीला ह्या दोन योजना मिळू शकतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर पहिली योजना आहे विहीर पुनर्भरण। या योजनेसाठी कोणते व्यक्ती पात्र ठरू शकतात हे आपण आता पाहणार आहोत। विहीर पुनर्भरण ही जी योजना आहे, या योजनेमध्ये शेतकरी वर्ग मोडला जातो। तर ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये ऑलरेडी विहीर आहे किंवा त्या विहीर बंद पडलेली आहे किंवा सुरू आहे, हे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात। परंतु त्या शेतकऱ्याच्या जो शेतीचा सातबारा असतो, त्या सातबाऱ्यावरती विहिरीचा उल्लेख असणं महत्त्वपूर्ण आहे। विहीर पुनर्भरण म्हणजे नेमकं काय? तर विहीर पुनर्भरण म्हणजे जे पावसाळ्यातील पावसाचं जे पाणी पडतं आपल्या शेतामध्ये, ते पाणी पुन्हा आपल्या विहिरीत सोडण्याची व्यवस्था, यालाच आपण विहीर पुनर्भरण म्हणू शकतो। तर ती व्यवस्था कशी करायची, काय करायची हे या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत। तर सर्वात सुरुवातीला मित्रांनो, आपल्याला आपली जी विहीर आहे त्या विहिरीच्या शेजारी दोन छोटे छोटे हौद बनवायचे आहेत। त्या हौदांमार्फत पाईप टाकून त्या हौदातील पाणी, दोन हौद बनवायचे आहेत। त्या दोन हौदापैकी पहिल्या हौदातील पाणी दुसऱ्या छोट्या हौदामध्ये घ्यायचं आहे आणि त्या छोट्या हौदातील पाणी आपल्याला आपल्या विहिरीमध्ये सोडायचं आहे आणि आपल्या विहिरीचा जलसाठा आपल्याला वाढवायचा आहे। आणि जलसाठा वाढला तर आपण पुढे आपण फळबागसुद्धा लागवड त्या शेतामध्ये करू शकतो किंवा इतर कुठल्याही पिकाला आपण त्या विहिरीमधून पाणी देऊ शकू। तर दुसरी योजना आपण या ठिकाणी पाहू शकता। दुसरी योजना आहे शोषखड्डा। हा शोषखड्डा म्हणजे नेमकं काय आणि हा शोषखड्डा कोण कोण करू शकतो? तर हा जो शोषखड्डा आहे, हा आपल्या गावातील प्रत्येक नागरिक करू शकतो। आपलं जे घरातील सांडपाणी आहे, आंघोळ करायचं असेल, कपडे धुण्याचं असेल, तर जे काही सांडपाणी आहे, ते सांडपाणी जर जाण्याकरता आपल्या घराजवळ नाली नसेल किंवा कुठे व्यवस्था होत नसेल, तर ते पाणी साचण्यासाठी आपल्याला हा शोषखड्डा करावा लागतो। तर हा शोषखड्डा आपल्याला किती बाय कितीचा करायचा आहे, तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तो शोषखड्डा आपल्याला 6 फूट खोल करायचा आहे आणि 4 बाय 6चा हा शोषखड्डा करायचा आहे। तर या दोन्ही योजनेकरता आपल्याला केंद्र सरकारमार्फत काही अनुदान दिले जाते। तर ते अनुदान काय आहे आणि किती आहे हे आपण आता पाहूया। तर विहीर पुनर्भरण करण्याकरता आपल्याला 25 ते 30 हजार रुपये अनुदान दिले जाते। आणि जो दुसरी योजना आहे शोषखड्डा, या शोषखड्ड्याकरता आपल्याला 2000 ते 2400 रुपये आपल्याला या ठिकाणी अनुदान मिळू शकते। केंद्र शासनामार्फत आपल्याला हे अनुदान दिले जाते। आणि या योजनेकरता कागदपत्रे काय काय लागतील ते आता आपण पाहूया। तर पहिली जी योजना आहे विहीर पुनर्भरण, याकरता आपल्याला सातबारा लागेल शेतकऱ्याचा आणि त्या सातबाऱ्यावर विहिरीचा उल्लेख असावा लागणार आहे। आणि दुसरा कागदपत्र आहेत, आधार कार्डची एक झेरॉक्स लागणार आहे, त्यानंतर बँक पासबुकची एक झेरॉक्स लागणार आहे आणि सर्वात महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे आपलं जॉब कार्ड त्या लाभार्थीकडे असणं महत्त्वाचं आहे। तर शोषखड्डा या योजनेकरता आपल्याला काय काय कागदपत्र लागतील हे आपण पाहू शकता। तर घराचा नमुना आठव या योजनेकरता आपल्याला लागणार आहे। त्याच पद्धतीने आधार कार्डची एक झेरॉक्स लागणार आहे, बँक पासबुकची एक झेरॉक्स लागणार आहे आणि जॉब कार्ड हे अति आवश्यकता आहे। तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।